आज बनवलेलं आहे गावाकडच्या पद्धतीनं तुरीच्या डाळीचं वरण. गावरान तुरीच्या डाळीचं वरण, जात्यावर बनवलेली डाळ आहे, त्याचं वरण बनवलेलं आहे. चला तर पाहू आपण पुढं कृती. नमस्कार, मी रुपाली. माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? ठीक असाल, मस्त असाल अशी मी अपेक्षा करते. तर हे पहा, ही डाळ घेतलेली आहे, गावाकडे बनवलेली. साल्ट पण आहे, हे पाहू शकता तुम्ही, साल्ट पण आहे. घरी बनवलेली आहे गावरान डाळ. आणि आता धुवून घेतलेली आहे छानपैकी. आणि हे टोमॅटो कट करून घेतलेला आहे एक, आणि वरून टोमॅटो टाकलेलं मुलं खात नाही, त्यासाठी मी डाळीसोबतच टाकते. डाळीसोबत टाकलं ना मॅश होतं. आणि मग हे टाकून घेते आता कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे आपल्याला 3 शिट्ट्या करून. तर हे पहा, टाकून घेतलेली आहे. टोमॅटो टाकून घेतलं, नंतर हळद टाकायची म्हणजे कलर छान येतो डाळीला हळद टाकल्यानंतर. आणि थोडंसं तेल, म्हणजे तेलामुळं पटकन शिजली जाईल अशी डाळ. थोडंसं तेल टाकून घेतलं. आता गॅसवर ठेवायचं कुकर टोपण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. हे पहा, गॅसवर ठेवलेलं आहे. आणि खूप छान चव लागते अशा वरणाची. कधी तुम्ही पण ट्राय करून पहा. फायनली आपली डाळ शिजलेली आहे. आणि थोडंसं म्हणजे पाणी जास्त झालेलं आहे माझ्याकडनं, पण डाळ शिजली होती छान अशी. पण जास्त नाही आहे शिजत तिकडच्या पाण्यानं, ती गावाकडं बनवलेली आहे तिकडच्या पाण्यामध्ये, त्यामुळं नाही शिजत. तर बऱ्यापैकी शिजली होती. आता कढई ठेवलेली आहे, आपल्याला तडका द्यायचा आहे वरणाला. तर 1-1.5 पळी तेल टाकून घेते. कढई गरम झाल्यानंतर तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर जिरे टाकून घेतलेले, फक्त जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. आणि हे पहा, मॅश केलेली आहे फक्त पळीनंच, दुसरं कशानंच नाही केलेली. पळीनंच अशी मॅश करून मीठ टाकलेलं आहे चवीनुसार यामध्येच आत्ताच ह्या डाळीतच. आणि नंतर आता लसूण टाकून घेते तेलामध्ये. जिरे आपले कडलेले आहेत, तळलेले आहेत पूर्ण असे छान. आता लसूण टाकून घेतला आहे भरपूर असा. लसणामुळे खूप छान अशी चव येईल अजून वरणाला. ब्राऊन कलरचा होईपर्यंत असं तळून घेते लसूण. हे पहा, कलर चेंज होतोय लसणाचा. कढीपत्ता टाकून घेते आता नंतर. छानपैकी असं गावाकडे जसं बनवतात तसं खूप छान चव लागते. नक्की तुम्ही पण ट्राय करून पहा. हे पहा, लसूण टाकून घेतल्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला. हे लाल तिखट आपलं नवीनच आहे, घरी बनवलेलं. हे लाल तिखट आणि लगेच टाकून घेतली ही डाळ. आणि साईडला मी गरम पाणी केलेलं आहे, गरमच पाणी टाकणार आहे. हे पहा, टाकून घेतलेलं आहे पूर्ण छान असं. आता उकळी आल्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, हिरवी कोथिंबीर. हे पहा, जास्त मिळून आलेलं नाही आहे, तेवढं जमलेलं नाही आहे, पण ठीक आहे, छान लागतं असं. पण चव फक्त इम्पॉर्टंट आहे, चव महत्त्वाची, बाकी. तर हे पहा, कोथिंबीर टाकलेली आहे भरपूर सारी हिरवी, आपण कट करून छोटी छोटी. आपलं वरण उकळलेलं आहे. हे पहा, फायनली वरण झालेलं आहे. आणि साईडला भात पण तयार झालेला आहे. आता भात आणि वरण गरमागरम मुलांना देते आता मी. हे पहा, भात घेतलेला आहे, आता त्यावर वरण टाकून. असं वरण बनवल्यावर मुलांना खूप आवडतं. ते मला कधी तर असं बनवत जाणं, खूप छान लागायला चव. वेगळी पद्धतीनं बनवलं तर त्यांना पण चव भारी लागते. मग कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा छानशी. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आता नंतर नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. प्लीज सर्वांनी हाईप करा व्हिडिओला, ॲड पहा.
ॲड लागली तर. ॲड लागती का कमेंट करून सांगा मला प्लीज सर्वांनी. बाय. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय.